खमंग असे भडंग करण्यासाठी मी येथे अर्धा किलो मोठ्या आकाराचे मुरमुरे घेतले आहेत. लो गॅस फ्लेमवरती हे मुरमुरे मी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत. आता हे भाजून झालेले मुरमुरे एका ताटामध्ये काढून घेऊ. कढई छोटी असल्या कारणाने हे मुरमुरे मी 2 टप्प्यामध्ये निम्मे निम्मे करून अशा प्रकारे भाजून घेतले आहेत. आता या कढईमध्ये मी 6 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. आता या तेलामध्ये 1 वाटी शेंगदाणे व्यवस्थित तळून घेऊ. हे तळून झालेले शेंगदाणे तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच तेलामध्ये 35 ते 40 लसणाच्या पाकळ्या ज्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत ते व्यवस्थित तळून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच तेलामध्ये 20 ते 25 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तळून घेऊ आणि त्या तळून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता या तेलामध्ये मूठभर कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. तळून झालेला हा कढीपत्ता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता या कढईमध्ये फोडणीपुरते तेल ठेवून मी बाकीचे तेल एका वाटीमध्ये कमी करून घेतले आहे. आता या तेलामध्ये अर्धा टीस्पून मोहरी तडतडली आहे. यामध्ये चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद टाकून हे सर्व तळून घेतलेले जिन्नस यामध्ये टाकून घेऊ. हे सर्व जिन्नस हलवून थोडेसे मुरमुरे टाकून पुन्हा एकदा एकत्रित करून घेऊ की जेणेकरून फोडणीमधील हळद जळणार नाही. आणि हे सर्व मिश्रण हलवून घेतल्यानंतर उरलेले सर्व मुरमुरे यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एकत्रित करून घेऊ आणि हे तयार झालेले भडंग एका परातीमध्ये काढून घेऊ. उरलेल्या निम्मे मुरमुऱ्यांचे भडंग देखील याच प्रकारे मी करून घेत आहे. यामध्ये देखील चवीनुसार मीठ टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि हे तयार झालेले भडंग एका परातीमध्ये काढून घेऊ. इथे खमंग असे भडंग बनवून तयार आहे. हे भडंग तुम्ही मधल्या आदल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवून खाऊ शकता. तसेच हे तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा. अशाच खमंग रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा.